आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। गरजू मुलांना लक्ष्य करून लग्न करून देऊन लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश। नाशिक येथील मुंबई नाका पोलीस ठाणे येथे शिंदखेडा व वायपूर येथील फिर्यादी बळवंत साहेबराव पाटील वय 42 वर्ष यांनी फिर्याद दिली की त्यांची व त्यांच्या गावातील इसम नामे देविदास जिजाबराव पाटील व निलेश सुखदेव पाटील यांची कांतीनगर झोपडपट्टी उंटवाडी नाशिक यांची डिसेंबर 2025 ते दिनांक 30/3/2026 रोजीचे दरम्यान परिसरात नाशिक येथे बनावट करून लग्न करून रोख रक्कम एकूण 5,28,000 रुपये महिला नामे गीता नरेश कोसरे, संगीता भीमाजी मोरे, जयश्री शिरीष मोहिते, पुष्पा राकेश रामटेके, जयश्री संजय शिंगाडे, प्राची सुखदेव भालेराव, नम्रता सुखदेव भालेराव, सोनाली अशोक वाकडे व इसम नामे खंडू सोनावणे यांनी घेऊन संगणमत करून बनावट लग्न लावून देऊन फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडून पैसे घेऊन फसवणूक केली म्हणून मुंबई नाका पोलीस ठाणे नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून तपास करत असताना दिनांक 15/5/2026 रोजी सदर गुन्ह्यातील महिला आरोपी क्रमांक गीता नरेश कोसरे ही तिचे राहते घरी सिद्धिविनायक सोसायटी रेणुकामाता मंदिराजवळ शिंदेगाव नाशिक, संगीता भिवाजी मोरे राहणार वाडीवरे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक, जयश्री संजय शिंगाडे राहणार कांतीनगर झोपडपट्टी उंटवाडी रोड संभाजी चौक नाशिक यांना सदर गुन्ह्यात 15/5/2026 रोजी अटक करण्यात आली आहे। आरोपी क्रमांक पुष्पा राकेश रामटेके राहणार क्रांतीनगर झोपडपट्टी उंटवाडी रोड संभाजी चौक नाशिक यांना दिनांक 18/5/2026 रोजी अटक करण्यात आलेली असून सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत। सदर गुन्ह्यात काही रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। उर्वरित रक्कम जप्त कारवाई चालू आहे। त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 21/5/2026 रोजीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास गाढवे करीत आहेत। सदर कामगिरी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 1 चे मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सुधाकर सुरडकर यांचे मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस निरीक्षक पंडित पवार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समत बेग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास गाढवे, पोलीस अंमलदार दीपक जगदाडे, पोलीस अंमलदार गणेश बोरणारे, आकाश सोनावणे, विशाल पाठक, समीर शेख, नवनाथ उगले, राजेंद्र नाकोडे, योगेश अपसुंदे, श्रीकांत करपे, जुबैद सय्यद, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कडवे जाधव यांनी केली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनावणे। ओके सर। 30 मार्च 2026 रोजी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील फिर्यादी पुरुष यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली मुंबई नाक्याला की काही दिवसापूर्वी इथे नाशिकमधील जे मध्यस्थी आहेत त्यांनी एका महिलेसोबत माझं लग्न लावून दिलं आणि मी लग्न करून गावी गेलो आणि 8-15 दिवसातच तिला परत घेऊन आले आणि नंतर तिचे वडील आजारी, वडील वारले असे खोटे कारणं सांगू लागले। त्या जो फिर्यादी आहे त्याच्याच गावात आणखी 2 जणांना पण असं यापूर्वी झालेलं होतं की त्यांचं लग्न लावलं आणि 8 दिवसामध्ये यांनी परत माहेरी परत यायचं आणि परत जायचंच नाही आणि त्या लग्न लावण्याच्या बदल्यामध्ये लाखो रुपये यांनी घेतलेले आहेत। आमच्याकडे जी तक्रार आली त्या तक्रारीमधली जी महिला आहे त्या महिलेच्या पतीने आमच्याकडे मिसिंग दाखल केली होती की माझी पत्नी निघून गेलेली आहे। मग त्या तपासामध्ये आमचं असं निष्पन्न झालं की ती महिला विवाहित असताना, तिला मुलं नवरा असतानाही तिने पैसे घेऊन या लोकांशी संगनमत करून याच्यामध्ये 8 महिला आणि 1 पुरुष आहे, असे 9 लोक आहेत हे टोटल, ही टोळीच आहे यांची। असे 3 लोकांना त्यांनी एकाच गावामध्ये फसवलेलं आहे। सर, आपल्या माध्यमातून काय आवाहन कराल? मी तरुणांना ज्यांचे विवाह झालेले नाही या तरुणांना मी आवाहन करू इच्छितो की आपण विवाह जुळवताना व्यवस्थित खात्री करणं गरजेचं आहे। ज्या महिलेसोबत किंवा ज्या मुलीसोबत आपण लग्न करणार आहात त्यांचं कुटुंब आणि त्यांचं बॅकग्राऊंड हे तपासणं गरजेचं आहे।
आणि पैसे देऊन तुम्ही लग्न करतात तर त्यामागे एक शहानिशा करूनच ही गोष्टी कराव्यात आणि या अशा फसवणुकीपासून त्यांनी आपलं संरक्षण करावं असं मी त्यांना आवाहन करू इच्छितो.